पंचमहाभूतांचा विवेक करणं सुरू आहे. विवेक म्हणजे पृथक्त्वज्ञान. ब्रह्माहून पंचमहाभूत भिन्न भिन्न आहेत. पंचमहाभूतामध्ये भेद आहे, कारण गुणतः भेद आणि कार्यतः भेद असा दोन प्रकारचा पंचमहाभूतांमध्ये भेद सिद्ध होतो. गुणतः भेद आहे, त्यांची प्रत्येकाचे गुण वेगवेगळे आहेत, हा विचार आपण करून आलो. त्यानंतर आपल्याला आता कार्यतः भेद आहे हे सांगणं सुरू आहे. पंचमहाभूतांचं कार्य ही ज्ञानेंद्रिय, कर्मेंद्रिय आहेत. ती कोण आहेत, कुठं राहतात, त्यांची गोलक काय, त्यांचं कार्य काय, कर्मेंद्रिय कोणती आहेत, त्यांचं कार्य काय आहे, हा सर्व विषय आपण पाहतोय. ज्ञानेंद्रिय आणि कर्मेंद्रिय काल आपण पाहिलेत. अपंचीकृत पंचमहाभूतांचं ते कार्य आहे. पंचमहाभूतांच्या पृथक पृथक अशा सत्वांशापासून ज्ञानेंद्रिय झालेली आहेत आणि पृथक पृथक अशा रजोंशापासून कर्मेंद्रिय झालेली आहेत, असा आपण विषय पाहिला. आता यानंतर मन कसं आहे, मन म्हणजे काय आणि मनाचं काय कार्य आहे, हा विषय पुढच्या श्लोकामध्ये ग्रंथकार सांगतायत. श्लोक नंबर 12. इदानीम उक्त दशेंद्रिय प्रेरकत्वेन प्रस्तुतस्य मनसः कृत्यं स्थानंच दर्शयते. इदानीम आता, ज्ञानेंद्रिय आणि कर्मेंद्रिय सांगून झाल्याच्या नंतर आता वर जे 10 इंद्रिय सांगितलीत, उक्त दशेंद्रिय, वर 10 इंद्रिय सांगितलेत, त्यांचं प्रेरक म्हणून, त्यांचं प्रेरक, त्यांना प्रेरणा देणारं असं जे प्रस्तुत मन आहे शास्त्रामध्ये सांगितलेलं, त्या मनाचं काय कार्य आहे आणि ते राहतं कुठं, त्याचं स्थान काय, हे ग्रंथकार या 12व्या श्लोकामध्ये सांगताय. मनोदशेंद्रियाध्यक्षं हृत्पद्मगोलके स्थितं तच्चान्तःकरणं बाह्ये स्वस्वातन्त्र्यात् विनेन्द्रियैः. मनोदशेंद्रियाध्यक्षं हृत्पद्मगोलके स्थितं तच्चान्तःकरणं बाह्ये स्वस्वातन्त्र्यात् विनेन्द्रियैः. मनोदशेंद्रियाध्यक्षं मनः दशेंद्रियाध्यक्षं हृत्पद्मगोलके स्थितं तच्च अंतःकरणं बाह्येषु अस्वातंत्र्यात् विना इंद्रियैः. मनः दशेंद्रियाध्यक्षं हृत्पद्मगोलके स्थितं तच्च अंतःकरणं तच्च इंद्रियैः विना बाह्येषु अस्वातंत्र्यात् अंतःकरणं. मनः, मन, दशेंद्रियाध्यक्षं, 10ही इंद्रियांचं अध्यक्ष आहे. कारण या अध्यक्षाचं साह्य असल्याशिवाय ही 10 इंद्रियरूपी सचिव काही करू शकत नाहीत. अध्यक्षाची आज्ञा पाहिजे तर सचिव काहीतरी कार्य करू शकतात. मनाचं साह्य नसेल तर इंद्रिय कार्यरत होऊ शकत नाहीत, कुठलंही कार्य समोर घेऊ शकत नाहीत. डोळा रूपाला पाहू शकत नाही, रूपाचं ज्ञान करून घेऊ शकत नाही जर त्याला मनाचं साह्य नसेल तर. प्रत्येक इंद्रियाचं हे अध्यक्ष आहे, मुख्य आहे, प्रधान आहे असा अर्थ. हृत्पद्म गोलके स्थितम, राहतं कुठं, आपल्या हृदयरूपी गोलकामध्ये राहतं. हृदय कमळरूपी, पद्म म्हणजे कमळ, हृत म्हणजे हृदय, हृदयरूपी कमळाच्या गोलकामध्ये हे राहतं. हृदय जे आहे अंगठा एवढं आपलं, त्या हृदयामध्ये या मनाचं स्थान आहे. याचा अर्थ ते हृदयातच फक्त इथंच आहे आणि बाकी शरीरात नाही असं नाही. जसं राजा हा दरबारामध्ये राहतो, त्याच्या राजवाड्यामध्ये त्याचं राहण्याचं एक मुख्य स्थान असतं की नाही, पण त्याची सत्ता पूर्ण राज्यावर चालते. तसं हे मन राहतं विशेष रूपाने हृदयात, पण त्याची सत्ता पूर्ण देहात आहे. म्हणून मनाचं परिमाण सांगताना वेदांतामध्ये मध्यम परिमाण सांगितलं. जेवढा देह तेवढं मन असतं. मन काय कुठंतरी एका देशामध्ये राहतं असं नाही, ते संपूर्ण शरीरामध्ये व्याप्त असतं. कोण? मन. पण त्याचं विशेष राहण्याचं स्थान कुठं आहे, त्याची अभिव्यक्ती कुठं होते, स्वतःचं राहण्याचं त्याचं स्थान काय, तर हृदय, हृदयामध्ये राहतो. हृदय हे परमात्म्याचं सुद्धा राहण्याचं स्थान आहे. हृदय अयम असं म्हटलंय, परमात्मा हृदयामध्ये राहतो. तैसा हृदयामध्ये मी राम. मग परमात्मा काय जगात नाही का, बाहेर कुठं नाही का, सर्वत्र परमात्मा आहे. ब्रह्म सर्वगत सदा सम, सर्वाघटी राम असं आहे, पण तरीसुद्धा हृदयामध्ये मी रामू असं म्हटलं आहे. विशेष स्थान म्हणतात त्याला.
विशेष अभिव्यक्ती असा त्याचा अर्थ आहे. कृष्ण सर्वत्र आहे पण गोकुळात प्रकट होतो, समजतंय ना. तसं ब्रह्म सर्वत्र आहे पण हृदयरूपी गोकुळामध्ये ते प्रकट होतं असा त्याचा अर्थ आहे. त्याची विशेष अभिव्यक्ती करून घेता येते हृदयामध्ये, त्याचा अनुभव हृदयात घेता येतो, म्हणून त्याचं राहण्याचं स्थान हृदय सांगितलेलं आहे. म्हणून मनाचं सुद्धा राहण्याचं स्थान काय, विशेष रूपाने हृदय. तसं तर सामान्य रूपाने संपूर्ण देहामध्ये मन राहतं असा याचा अर्थ आहे. तच्च इंद्रियही विना, हे मन इंद्रियांशिवाय बाह्येषु अस्वातंत्र्यात, बाहेरच्या विषयांकडे जाण्याविषयी अस्वतंत्र आहे, पराधीन आहे. म्हणून अंतःकरणम, मन हे आतलं ज्ञानाचं साधन आहे. अंतः म्हणजे आतील, करण म्हणजे ज्ञानाचं साधन. आतलं ज्ञानाचं साधन, आतलं करण त्याला म्हणायचं अंतःकरण. मनाला अंतःकरण का म्हणतात, ते आतलं ज्ञानाचं साधन आहे म्हणून. कारण ते बाहेर इंद्रियाशिवाय जाऊ शकत नाही. इंद्रियाने जर आपले दरवाजे लावून घेतले, डोळ्याने नेत्राने काय केलं, आपलं गोलक बंद करून टाकलं, तर इंद्रियाला मनाला नेत्रातूनच बाहेर जावं लागतं, तर रूपाचं ज्ञान वगैरे त्याला करता येतं, रूपाची आलोचना करता येते, रूपासंबंधाने संकल्प विकल्प करता येतात, बरोबर. म्हणून मन हे कोणत्या तरी इंद्रियातून बाहेर जात असतं. आणि इंद्रिय जर नसतील तर ते बाहेर जाण्यामध्ये परतंत्र आहे. कोण? मन. आणि मनाचं सहाय्य नसेल तर इंद्रियसुद्धा परतंत्र आहेत. इंद्रियसुद्धा आपल्या विषयाचं ज्ञान करून देऊ शकत नाहीत. म्हणून मनाला अंतःकरण असं म्हटलंय, म्हणजे आतलं ज्ञानाचं ते साधन आहे. सुखदुःख कुठे आहेत? आतमध्ये आहेत. म्हणून आतमधील सुखदुःखाचं ज्ञान कोण करून देतं? मन करून देतं. संकल्प विकल्प कुठं होतात? मनात होतात, आतमध्ये होतात, बरोबर ना. म्हणून आतलं संकल्प विकल्पाचं ज्ञान करून देणारं, सुखदुःखाचं ज्ञान करून देणारं कोण आहे? मन आहे असा अर्थ. तसे अंतरिंद्रियत्वम सनिमित्तकम आह, हे जे मन आहे ते अंतरिंद्रिय आहे, आतलं ज्ञानाचं साधन आहे असं सनिमित्तक सांगतात. त्याचं कारण असं या स्पष्टीकरण करतायत की मन हे आतलं ज्ञानाचं साधन आहे, कारण ते बाहेर जाण्यामध्ये अस्वतंत्र आहे. दशेंद्रियाध्यक्षत्वम एव विशदयती, मन हे 10 इंद्रियांचं अध्यक्ष आहे, हीच गोष्ट स्पष्ट करतायत पुढच्या श्लोकामध्ये. समजतंय ना. याला अध्यक्ष का म्हणायचं? 10 इंद्रियांचं हे अध्यक्षस्थानी आहे. कोण? मन. का याला अध्यक्ष म्हणायचं? याची कारणता पुढच्या श्लोकामध्ये ग्रंथकार सांगतायत. अक्षेश्वर्थार्पितेष्वेतद् गुणदोष विचारकम् सत्वं रजस्तमश्चास्य गुणा विक्रियते हि तैः अक्षेश्वर्थार्पितेष्वेतद् गुणदोष विचारकम् रजस्तमश्चास्य विक्रियते हि तैः अक्षेश्वर्थार्पितेष्वेतद् गुणदोष विचारकम् सत्वं रजस्तमश्चास्य गुणा विक्रियते हि तैः अक्षेश्वर्थार्पितेष्वेतद् गुणदोष विचारकम् सत्वं रजस्तमश्चास्य अक्षेषु अर्थार्पितेषु एतद् गुणदोष विचारकम् सत्वं रजः तमः च अस्य गुणाः विक्रियते हि तैः अक्षेषु अर्थार्पितेषु एतद् गुणदोष विचारकम् सत्वं रजः तमः च अस्य गुणाः हि तैः विक्रियते. अक्षेषु अर्थार्पितेषु, इंद्रिय विषयाकडे, अर्थ म्हणजे इंद्रिय, अक्ष म्हणजे इंद्रिय, अर्थ म्हणजे विषय. समजतंय ना. अक्षेषु अर्थात इंद्रियेषु, इंद्रिय अर्थार्पितेषु, अर्थामध्ये अर्पित झाले म्हणजे विषयाकडे गेले असा अर्थ. प्रत्येक इंद्रिय विषयाकडे गेलं असता एतत् म्हणजे हे मन गुणदोष विचारकम, गुणदोषाचा विचार करणारं मन आहे. इंद्रियांचं काम एकच आहे, काय? त्या विषयापर्यंत जाणं, त्या विषयाचं ज्ञान करून देणं. रूप आहे असं रूप आहे, शुक्ल रूप आहे, नील रूप आहे, असं इंद्रियांचं काम आहे रूपाचं वगैरे आपल्या विषयाचं ज्ञान करून देणं. तो विषय समोरचा चांगला की वाईट
हे काम इंद्रियांचं नसतं, हे इंद्रियांना कळत नाही. हे कुणाचं काम आहे? गुणदोष विचारकम मनहा, हे मनाचं काम. मन सांगतं अरे चक्षुने रूपाचं ज्ञान करून दिलं, पण ज्या रूपाचं ज्ञान झालं हे चांगलं रूप नाही आहे, पटत नाही मला, हे आवडलं नाही, दुसरं पाहिजे, असं कोण म्हणतं? मन म्हणतं. हे रूप चांगलं नाही, हे रूप चांगलं आहे असं ज्ञान करून देणारं कोण आहे? मन आहे. मन, इंद्रिय नसतात. हे काम मनाचं असतं. समजलं ना? सत्वम रजः च तमः अस्य गुणः, या मनामध्ये 3 गुण आहेत, सत्व, रज आणि तम. काही लोक सात्विक, काही राजसी, काही तामसी, विशेष रूपाने प्रकाराचे 3. तुका म्हणे केले जन, असं हे 3 प्रकारचं मन आहे. म्हणजे याचे 3 गुण आहेत. का असं म्हटलं? ही तैही विक्रियते, कारण हे त्या 3 गुणांच्या द्वारा विकाराला प्राप्त होतं. सात्विक झालं की वैराग्य, शांती, पुढे येणार आहेत ते श्लोक सगळे. राजसे झालं की लोभ, आसक्ती जास्त त्या मनामध्ये असते. तमोगुण वाढला की आळस, बरोबर ना, जांभळ्या देत राहतो पाठातही, आळस, झोपा काढतो सारखं. त्याला वाटतं पाठात आता 2ला पाठ आहे, आज काय जाऊन तरी तिथं जाऊन झोपच येईल, त्यापेक्षा घरीच झोपूया. याला म्हणायचं तामसी मन आहे त्याचं, बरोबर ना. अशा प्रकारे मनाचे सुद्धा या गुणांनी बदल होतात, मनामध्ये असे बदल होतात. टीका बघा. अक्षेषु अर्थ केला इंद्रियेषु, अर्थार्पितेषु याचा अर्थ केला विषयेषु स्थापितेषु सत्सु, एतात म्हणजे मनः, गुणदोष विचारकम याचा अर्थ केला इदम समीचीनम, इदम असमीचीनम इत्यादी विचारकारी इत्यर्थः. समजतंय ना? इंद्रिय विषयांमध्ये अर्पित झाले असता, म्हणजे विषयांकडे गेले असता, हे मन गुणदोषाचा विचार करतं, हे चांगलं आहे, हे वाईट आहे, हे समीचीन आहे, हे असमीचीन आहे. अशा प्रकारे गुणदोषाचा विचार करणारं कोण आहे? मन. अयम भावः, या ठिकाणी भाव असा आहे म्हटले, तात्पर्य ग्रंथकारांचा असं आहे. काय? आत्मनः प्रमातृत्वेन सर्वज्ञान साधारण्यात चक्षुरादीनांच्या रूपादी ज्ञान जनन मात्रे चरितार्थत्वात गुणदोष विचारस्य उपलभ्यमानस्य अन्यथा अनुपपत्त्या तत्कारणत्वेन मनः अभ्युपगंतव्यम इति. फार छान विषय सांगितलाय बघा. सोपं आहे, थोडंसं अवघड वाटतं शब्दाकडे बघून, अर्थ फार सोपा आहे. किती सोपा आहे? फार सोपा आहे. पण लक्ष दिलं तर. थोडं लक्ष द्या. बघा म्हटले आता एखादा चक्षु, उदाहरणार्थ चक्षु घेतला, चक्षुने रूपाचं ज्ञान करून दिलंय, बरोबर ना, वगैरे एखाद्या आकाराचं, द्रव्याचं, रूपाचं, व्यक्ती वस्तूचं ज्ञान करून दिलं कोणी? चक्षुने, बरोबर. मग कळालं की हे रूप चांगलं आहे की वाईट आहे, हे ज्ञान झालं की नाही? उपलभ्य मानस्य असं म्हटलंय, गुणदोष विचारस्य उपलभ्य मानस्य. आपण विचार करतो की नाही हे रूप चांगलं आहे की नाही? एखाद्या बाजारात गेलो आपण, एखादा घट घ्यायला किंवा एखादी वस्तू घ्यायला, कुठलीही वस्तू घ्या, साधा साऊंड घ्यायचा आहे, आपण कलरचा विचार करतो की नाही? नाही, हा कलर चांगला नाही, हा पाहिजे, ह्या कलरमध्ये आहे का हो? हे कलर मला भगवा कलर खूप आवडतो असं तो म्हणतो. शाल टाकताना सुद्धा मी सांगत असतो की मला भगवा कलर आवडतो, दुसरे कलर मला फार आवडत नाही. म्हणजे ह्या समीचीन असमीचीन याचा विचार आपण करतो की नाही? हे रूप चांगलं आहे का, हे वाईट आहे का, हा विचार तर होतो ना. मग हे ज्ञान कोणी करून दिलं? हा विचार आता करायचा आहे. काय विचार करायचा आहे? चांगले वाईटपणाचं जे ज्ञान झालं हे कोणी करून दिलं? इंद्रियांनी दिलं की मनाने दिलं की आत्म्याने दिलं? कारण ज्ञानाची 3च कारण आहेत. आतमध्ये कोण आहे? आत्मा आहे. आत्म्याने करून दिलं का? हा पहिला प्रश्न. दुसरा प्रश्न, इंद्रिय तिथपर्यंत गेलंय, चक्षु वगैरे, इंद्रियाने ज्ञान करून दिलं का हे चांगले वाईटपणाचं? हा एक विचार. आणि मन आहे आतमध्ये ज्ञानाचं, आतील ज्ञानाचं साधन कोण आहे? मन आहे का? तिन्हीपैकी कोण आहे? हा विचार सुरू करायचा. म्हणजे अगोदर समजा आपण विचार केला, काय आत्म्यानं हे ज्ञान करून दिलं असेल का? तर नाही. आत्मा, सर्व ज्ञानामध्ये आत्मा हा समान आहे. समजते ना? ते पुढं म्हटलंय आत्मनः प्रमातृत्वेन. आत्मा हा प्रमाता आहे. आत्मा म्हणजे जीव असा इथं अर्थ. जीव हा चिदाभास हा काय आहे? कोणतंही ज्ञान होताना तिथं आहेच ना तो. चांगलं ज्ञान हो द्या, आत्मा आहे. वाईट ज्ञान हो द्या, आत्मा आहे. शब्दाचं ज्ञान हो द्या, स्पर्शाचं ज्ञान हो द्या, रसाचं ज्ञान हो द्या, आत्मा आहेच की नाही? प्रत्येक वेळी प्रमाता जीव त्या ठिकाणी आहेच ना. पण चांगले वाईटपणाचं ज्ञान करून देण्यासाठी आत्मा त्या ठिकाणी विशेष कारण आहे असं म्हणता येत नाही. विचार फक्त हा करायचा आहे की एखाद्या वस्तूच्या चांगले वाईटपणाचं जे ज्ञान होतं हे कोणी करून दिलं, बरोबर ना. ह्याचं विशेष कारण कोण आहे? असाधारण कारण कोण आहे? मुख्य कारण कोण आहे की ते याच कार्याचं कारण असलं पाहिजे? त्याला म्हणायचं असाधारण कारण.
साधारण कारण म्हणजे काय? सर्व कार्यासाठी कारण असणं, त्याला काय म्हणायचं? साधारण कारण. काल, दिशा, आत्मा, मन हे काय आहेत? मन नाही, काल, दिशा वगैरे हे काय आहेत? साधारण कारण आहेत. 9 साधारण कारण न्यायशास्त्रामध्ये सांगितलेत, बरोबर ना? ईशस्त ज्ञान यत्नेच्छा कालो दृष्टम दिगे वच प्राक प्रतिबंधका भावो नवसाधारणा स्मृता. हे 9 साधारण हेतू सांगितलेत. काल, अदृष्ट, ईश्वर, ईश्वर ज्ञान, ईश्वर इच्छा, ईश्वर प्रयत्न, अदृष्ट वगैरे असे काही प्राकाभाव, प्रतिबंधकाभाव हे साधारण कारण. का? यच्चयावत कार्याला जे कारण त्याला म्हणायचं साधारण कारण, आणि एकाच कार्यासाठी कारण त्याला म्हणायचं असाधारण कारण. विषय चाललाय गुणदोष विचारकम किम, गुणदोषाचा विचार करणारं कोण आहे? असाधारण कारण कोण आहे हा विचार करायचा आहे. आत्मा काय आहे? सगळ्या ज्ञानासाठी कारण आहे, समजतंय ना? म्हणून तो साधारण कारण झाला. असाधारण कारण पाहणं चाललंय, मग आत्मा वगळला. केवळ गुणदोषाचा विचार करणारं, बाकीचं नाही पाहिजे आम्हाला काय, केवळ गुणदोषाचं ज्ञान झालं. हे ज्ञान, हे कार्य होण्यासाठी कोण कारण आहे हा विषय सुरू झालाय. त्यामुळं आता आत्मा म्हणता येईल का? नाही. आत्मा हा घटज्ञान, पटज्ञान, कोणत्याही ज्ञानासाठी आत्मा कारण आहेच आहे. त्याला म्हणायचं साधारण कारण आहे, बरोबर? म्हणजे आत्मा नाही असाधारण कारण. बरं, चक्षुरादी इंद्रिय आहेत असं म्हणावं तर पुढं म्हटलंय चक्षुरादीनांचे रूपादी ज्ञान जनन मात्रे चरितार्थत्वात. चक्षुरादिकांनी काय केलं? फक्त रूपाचं ज्ञान करून देऊन चरितार्थ झालेत. त्यांचं काम हे नाही की रूप चांगलं की वाईट, हे नेत्रादिकांना कळत नाही, इंद्रियांना कळत नाही. चरितार्थ त्यांचं कार्यच एवढं आहे, त्या विषयाचं ज्ञान करून देणं. चांगलं की वाईट हा विचार इंद्रिय करत नाहीत. चरितार्थ झाले, कृतार्थ झाले, मग राहिलं कोण? मन. म्हणून म्हटलंय तत् गुणदोष विचारस्य उपलभ्यमानस्य. गुणदोषाचा विचार तर उपलब्ध होतोय, अनुभूतीत येतोय. चांगलं वाईट हा विचार तर आम्ही करतोय. मग अन्यथा अनुपपत्त्या, अन्यथा म्हणजे इतर कोणत्याही प्रकाराने अनुपपत्त्या संगती लागत नाही, म्हणून तत्कारणत्वेनं गुणदोषाचा विचार करणं या कार्याचं कारण म्हणून मनः अभ्युपगंतव्यम, मनाला स्वीकारलं पाहिजे. परिशेष न्यायाने कोण शिल्लक राहतं? मन. समजताय? म्हणून गुणदोषाचा विचारकारी कोण आहे? मन. इंद्रिय नाही, आत्मा नाही. आत्मा नाही का? आहे, पण साधारण. तो गुणदोषासाठी पण आहे आणि इतरही ज्ञानासाठी आहे. आम्हाला पाहिजे असाधारण कारण, करण पाहिजे, करण. जसं रूपाचं ज्ञान व्हायला चक्षु असाधारण कारण आहे की नाही? करण झाला तो. तसं गुणदोषाचा विचार करणं हे कार्य, यासाठी असाधारण कारण पाहिजे. आत्मा तर साधारण कारण आहे. चक्षुरादिकांचं हे कामच नाही, मग राहिलं मन. म्हणून मनच याचा विचार करतं, असा याचा अर्थ आहे. समजलं? मनसह वैराग्य कामादे अनेकविध वृत्तिमत्व प्रदर्शनाय सत्वादी गुणवत्वम दर्शयते. मनाच्या ठिकाणी वैराग्य आहे, एखाद्याच्या मनामध्ये काम आहे, क्रोध आहे, एखाद्याच्या मनामध्ये तामसी भाव आहेत, आळस वगैरे, असं अनेकविध वृत्तिमत्व, अनेक प्रकारच्या वृत्तींनी युक्त आहे. कोण? मन. असं प्रदर्शित करण्याकरिता सत्वादी गुणवत्वम दर्शयते. त्या मनामध्ये सत्व, रज, तम असे 3 गुण आहेत, असं ग्रंथकारांनी अगोदर सांगितलं. सत्वम रजस्तम इति, बरोबर? तेषाम तद्गुणत्वे कारणमाह विक्रियते इति. हे जे सत्वरज तम आहेत हे त्या अंतःकरणाचे किंवा मनाचे गुण आहेत. याविषयी काय कारण आहे? असं कशावरून म्हणायचं की सत्वरज तम हे मनामध्ये 3 गुण आहेत? कशावरून? तर कार्यावरून. ही यतः तैहि गुणैहि विक्रियते विकारम प्राप्नोति इत्यर्थ. या गुणांच्या द्वारा हे मन विकाराला प्राप्त होतं, परिणामाला प्राप्त होतं. या मनामध्ये बदल होतो. काहींच्या मनामध्ये वैराग्य आहे, अर्थात त्या मनामध्ये सात्विकता आहे, म्हणजे ते मन सात्विक आहे, सत्वगुण जास्त आहे. एखाद्याचं मन फारच इच्छा करतं, हे पाहिजे, ते पाहिजे, हे पाहिजे, ते पाहिजे, लोभ आहे, आसक्ती आहे. याचा अर्थ याचं मन रजोगुणाने अधिक आहे, बहुल आहे. एखाद्याच्या मनामध्ये सारखा आळूसच असतो, याचा अर्थ ह्याच्या मनामध्ये तमोगुण अधिक आहे. म्हणजे कार्यावरून कारण, हे गुण काही दिसत नाहीत, कार्य दिसतं. समजतंय ना? जांभाळी दिसते, तमोगुण दिसत नाही. पण जांभाळी आली याच्यावरून समजून घ्यायचं ह्याच्यामध्ये काय आहे. प्रात्यक्षिक आहे की नाही? शास्त्र काही खोटं नाही सांगत, खरंच आहे. एखाद्याला हा विषय लगेच समजायला लागला, त्याच्यात आनंद वाटायला लागला, समजावं याचं मन सात्विक आहे, सत्वगुण अधिक आहे.
एखाद्या सारखं पाठात बसलं की धिन्न धिन धिन सुरूच आहे वाजवायला, मांडीवर वाजवतो, इकडं बघतो तिकडं बघतो, सारखं सुरूच आहे काहीतरी काहीतरी मृदंगाची बोल वाजवणं सुरू आहे. समजायचं रजोगुण जास्त आहे. काय जास्त आहे? नाही, कलाकार लोकांमध्ये रजोगुण जास्त असतो म्हणून ते चंचल असतात. एखाद्याचा मृदंग कसा असा चंचल वाजतो की नाही का, स्वतः ते वादकांना अगोदर चंचल व्हावं लागतं तेवढं. त्या मृदंगाच्या बोलाच्या पुढं मृदंग वादक असतो, त्याच्यापेक्षा जास्त त्यांचं मन चंचल झालेलं असतं, तेव्हा तो हातातून तो रजगुण प्रकट करत असतो, ती चंचलता प्रकट करत असतो. म्हणून कला ही माणसाला चंचल बनवते. म्हणून गुरुवर्य वैकुंठवासी वैद्य बाबा म्हणायचे, बुवा केवळ मृदंगाची कला ही आपल्याला अनर्थाकडे घेऊन जाऊ शकते, कारण ती रजोगुण असते. म्हणून कलाकाराने संस्थेत बसलं पाहिजे. म्हणून संस्थेत जे बसतील अभ्यास करतील त्यांनाच बाबा मृदंग शिकवायचे, शक्यतो बाकीच्यांना शिकवत नव्हते. म्हणून कलेला ज्ञानाची जोड पाहिजे, अभ्यासाची जोड पाहिजे, संप्रदायाची जोड पाहिजे, निष्ठेची ह्याची जोड असली पाहिजे. नाहीतर ती कला अनर्थ पण करू शकते. कला ही रजोगुणी असते हे ध्यानात ठेवलं पाहिजे. म्हणजे ह्या कार्यावरून त्या पुरुषाच्या मनामध्ये कोणता गुण कमी अधिक आहे हे त्याच्या कार्यावरून कळतं. म्हणून म्हटलंय की ते मन असं 3 प्रकारचं असतं, सात्विक, राजस आणि तामस. समजला विषय? समजणारच हो म्हणायचं पटकेन. गुणैहि तस्य विक्रियमाणत्वमेव प्रपंचयति. गुणांच्या द्वारा त्या मनाच्या ठिकाणी विक्रियमानता कशी होते, म्हणजे विकाराला ते मन कसं प्राप्त होतं, या गुणांमुळे तेच प्रपंचयति, म्हणजे त्याचा प्रपंच करतात, म्हणजे विस्तार करतात, असा याचा अर्थ आहे. ते मन जर सत्वगुणाने बहुल झालं, अधिक झालं, तर त्या मनामध्ये या सत्व वृत्ती येतात. कोणत्या? पुढच्या श्लोकामध्ये सांगतायत. आणि रजोगुण अधिक वाढला तर कोणते येतात तेही सांगतायत पुढच्या श्लोकामध्ये. वैराग्यम क्षांतिरौदार्य मिथ्याद्या सत्वसंभवाः कामक्रोधौ लोभयत्ना वित्याद्या रजसोत्थिताः. वैराग्यम क्षांतिरौदार्य मिथ्याद्या सत्वसंभवाः कामक्रोधौ लोभयत्ना वित्याद्या रजसोत्थिताः. वैराग्यम क्षांति औदार्यम इत्याद्याः सत्वसंभवाः कामक्रोधौ लोभयत्नौ इत्याद्याः रजसोत्थिताः. वैराग्यम म्हणजे वैराग्य. वैराग्य म्हणजे काय? इह अमूत्र फलभोग विरागः. इह म्हणजे इहलोकातील, अमूत्र म्हणजे परलोकातील, जे दिव्य परलोकातील दिव्य आणि इथले अदिव्य अशा प्रकारचे जे भोग आहेत, अशा भोगांच्या विषयी त्यागाची इच्छा, भोगाच्या त्यागाची इच्छा, त्याला म्हणायचं वैराग्य. दृष्ट अनुश्रविक विषय वितृष्णस्य वशिकार संज्ञा वैराग्यम. दृष्ट या लोकात दिसणारे, अनुकूल मानलेले असे विषय, यांच्याविषयी दृष्ट. अनुश्रविक म्हणजे वेदामध्ये सांगितलंय, ज्यांचं वर्णन केलंय असे स्वर्गातील दिव्य विषय, यांच्याविषयी विषय वितृष्ण, त्या विषयाच्या भोगाची त्याला तृष्णा नाही, त्याला म्हणायचं विरक्त पुरुष, त्याला म्हणायचं वैराग्य. सत्ववृत्ती ही त्यागाची इच्छा, इच्छाराहित्य असा अर्थ. क्षांती, क्षांती म्हणजे क्षमा. क्षमा म्हणजे काय? एखाद्या पुरुषाने काही अपराध केला, आपल्याला त्रास दिला, तरीसुद्धा त्याला क्षमा करणं, माफ करणं, याला म्हणायचं क्षमावृत्ती, जी तुकोबारायांच्या ठिकाणी होती. त्यानंतर औदार्यम, उदारता. याच्या एखाद्याकडं काही धन आहे, ज्ञान आहे, तर ते आपल्याकडे संकुचित करून न ठेवणे, निसंकोचपणे ते वाटणं, देणं, याला काय म्हणायचं? औदार्य, उदारता. इत्याद्याः, इत्यादी म्हणजे विवेक, शम, दम, उपरम, तितिक्षा, श्रद्धा, समाधान, मुमुक्षुता, तप, सत्य, दया, स्मृती, तुष्टी, त्याग, स्वनिर्वृत्ती, अमानिता, अदंभ, अहिंसा, शांती, अर्जव, अहिंसा, आपलं अभयम, सत्व, संशुद्धीर वगैरे 26 गुण,
हे सगळे काय आहेत? सत्ववृत्ती आहेत, सत्वगुणाच्या वृत्ती आहेत असा अर्थ. समजलं ना? त्यानंतर पुढे सांगतायत काम क्रोध लोभ यत्न इत्याद्या हा रजसा उत्थिता. काम म्हणजे काय? अंतःकरणामध्ये हे पाहिजे ते पाहिजे सारखे अशा प्रकारची होणारी इच्छा. इदम मे स्यात् इति इच्छा हा कामशब्दिता. याला काम असं म्हटलं जातं. काम करणं म्हणजे सारखं काहीतरी काम करणं असा अर्थ नाही. शास्त्रामध्ये काम शब्दाचा अर्थ आहे काम्यन्ते, बरोबर ना? अनेन इति कामः, ज्याच्याद्वारा आपण इच्छा करतो त्या वृत्तीला म्हणायचं काम असा अर्थ आहे. इच्छा म्हणजे काम. क्रोध म्हणजे एखाद्याने काही जर चूक केली तर त्याच्यावर आपण रागराग करतो की नाही, संतप्त वृत्ती होते, याला म्हणायचं क्रोध. किंवा आपणच काहीतरी इच्छा नसताना काहीतरी चूक घडली आपल्याकडून तर स्वतःवर पण कधी कधी आपण संतप्त होतो, का मी असं केलं, स्वतःवरच आपण रागराग करतो, याला काय म्हणायचं? क्रोध. स्वपर संताप हेतु संतप्त वृत्ती क्रोध. स्वतःवर किंवा अन्यावर एखाद्या कुठल्या तरी कारणाने संतप्त होणारी वृत्ती म्हणजे क्रोध, असा क्रोध शब्दाचा अर्थ आहे. त्याला मध्ये काही ठिकाणी द्वेष असं पण म्हटलेलं आहे. इत्यादी रजोगुणापासून उत्पन्न होणाऱ्या ह्या वृत्ती आहेत, हे विकार आहेत, हे राजसी वृत्ती आहे. इत्यादी म्हणजे बाकीचे सगळे लावून घ्यायचे. कोण कोण? लोभ, प्रयत्न, मद, तृष्णा, दंभ, आशा, भेद, उत्साह, हास्य वगैरे, राग, याला काय म्हणायचं? आसुरी संपत्ती म्हणा. जास्तीत जास्त काय म्हणा त्याला? आसुरी संपत्ती. गीतेमध्ये सांगितलेली 16व्या अध्यायामध्ये ह्या राजसी वृत्ती आहेत असा याचा अर्थ आहे. ठीक आहे बघा. स्पष्टत्वान्न व्याख्यायन्ते, हे स्पष्ट असल्यामुळं यांचं व्याख्यान आमच्याकडून केल्या जात नाही. स्पष्ट आहे ना हे? राग आपलं वैराग्य, शांती, औदार्य, काम, क्रोध, लोभ ह्या वृत्ती म्हणजे काय माहितीच आहे नेहमी, त्यामुळे याचं विशेष व्याख्यान केलेलं नाही आहे. आता पुढे तामसी वृत्ती काय हे सांगतायत. पुण्य कोणापासून उत्पन्न होतं, पाप कोणापासून उत्पन्न होतं हे सांगतायत 15व्या श्लोकामध्ये. आलस्य भ्रांती तंद्राद्या विकारास्तमसोत्थिताः सात्विकः पुण्यनिष्पत्तिः पापोत्पत्तिश्च राजसैः. आलस्य भ्रांति तंद्राद्या आलस्य भ्रांति तंद्राद्याः विकाराः तमसा उत्थिताः सात्विकैः पुण्यनिष्पत्तिः पापोत्पत्तिः च राजसैः. आलस्य भ्रांति तंद्राद्याः विकाराः तमसा उत्थिताः. आलस्य म्हणजे आळस. आलस्य म्हणजे काय? आळस. आळस म्हणजे काय? निरीच्छेमुळं, म्हणजे इच्छा एखाद्या कर्माची क्रियेची नसल्यामुळं, काही करावं अशी इच्छा नसल्यामुळं आपल्या अंतःकरणातील उत्साहाला प्रतिबंध होणं, इसी का नाम आलस्य है. समजतंय ना? उत्साह गेला पूर्ण, का? इच्छा नाही, म्हणून त्याला म्हणायचं आळस. आपल्या उत्साहाला प्रतिबंध करतो म्हणून आळस नाही येऊ द्यायचा. अभ्यासाचा उत्साह निर्माण झाला की आळस नाही आला पाहिजे. आळस आला की उत्साहाला प्रतिबंध होतो. त्यानंतर भ्रांती. भ्रांती म्हणजे काय? एका वस्तूच्या विषयी अन्य वस्तूची प्रतीती येणं म्हणजे भ्रांती, भ्रम असा अर्थ आहे. किंवा त्याला मोह असं पण म्हटलंय, अविवेक असं पण म्हटलंय. समजतंय ना? भ्रांती म्हणजे काय? आहे रज्जू, दिसला सर्प, याला काय म्हणायचं? भ्रांती, सर्प भ्रांती असा अर्थ आहे. तंद्रा. तंद्रा म्हणजे काय? तंद्रा म्हणजे एकदम
झोप यायला लागली की अगोदर जी येते डुकली वगैरे आपण म्हणू त्याला त्याला काय म्हणायचं? तंद्रा. असा डोळे वटारून तर पाहतो. तंद्रा कळाले? म्हणजे डुकली येण्याच्या ही अगोदरची अवस्था, झोपेच्या अगोदर डुकली आणि डुकलीच्या अगोदर जी अवस्था ती तंद्रा. समजलं? तंद्रा. इत्याद्याहा, इत्यादी पदांनी प्रमाद घ्या, निद्रा घ्या, अप्रकाश म्हणजे अविवेक घ्या, कृपणता घ्या, अप्रवृत्ती घ्या, अनुवृत्त घ्या, खोटेपणा घ्या, हिंसा घ्या, शोक मोह घ्या, विषाद घ्या, दीनता घ्या, या सगळ्यांना म्हणायचं तामसी वृत्ती. तमोगुणाच्या या वृत्ती आहेत. एखाद्या पुरुषामध्ये या असतात. विकाराः तमसा उत्थिताः, तमोगुणाने उत्पन्न होणारे हे विकार आहेत. म्हणले आता पुण्य प्राप्त करायचं आहे, कोणत्या वृत्तींची गरज आहे? पाप उत्पन्न होत आहे, कोणत्या वृत्तींमुळे होत आहे? आणि पापही पुण्य नाही अशा कोणत्या वृत्ती आहेत? ते 3 प्रकार सांगतात. सात्विकही पुण्य निष्पत्तीही, पाठीमागे जे विवेक, वैराग्य, क्षमा वगैरे सत्वगुणाच्या वृत्ती सांगितल्या, या वृत्तींनी काय होतं? पुण्य उत्पन्न होतं. समजतंय ना? पुण्याची उत्पत्ती होते. सात्विकही पुण्य निष्पत्तीही च राजसही पापोत्पत्तीही. रजोगुणाच्या ज्या वृत्ती आहेत, काम, क्रोध, लोभ, मोह, मत्सर, दंभ, या वृत्ती, आसुरी वृत्ती, यांमुळे काय होतं? पापोत्पत्ती, पापाची उत्पत्ती होत असते. म्हणले ह्या तमोगुणाच्या वृत्ती आहेत ना, आळस, भ्रांती, तंद्रा वगैरे, यांच्यामुळं काय होतं? म्हणले पापही होत नाही, पुण्यही होत नाही, व्यर्थ आयुष्य आपलं फक्त जातं. हे कसं होतं पुढच्या श्लोकामध्ये सांगणार आहे. वैराग्यादीनाम कार्याने विभज्य दर्शयते. वैराग्यादिकांचं कार्य विभाग करून सांगतायत. सात्विकही पुण्य निष्पत्ती. आता बघा पुढच्या श्लोकामध्ये सांगतायत. तामसैर्नो भयं किंतु वृथायोक्षपणं भवेत्. अत्राहं प्रत्ययी कर्तेत्येवं लोकव्यवस्थितिः. तामसैर्नो भयं किंतु वृथायोक्षपणं भवेत्. अत्राहं प्रत्ययी कर्तेत्येवं लोकव्यवस्थितिः. तामसैर्नो भयं किंतु वृथायोक्षपणं भवेत्. अत्राहं प्रत्ययी कर्तेत्येवं लोकव्यवस्थितिः. तामसैः न उभयं किंतु वृथायुः क्षपणं भवेत्. अत्र अहं प्रत्ययी कर्ता इति एवं लोकव्यवस्थितिः. तामसैः न उभयं किंतु वृथा आयुः क्षपणं भवेत्. तमोगुणाच्या वृत्तींमुळे न उभयम, दोन्ही होत नाही, म्हणजे पापही लागत नाही, पुण्यही लागत नाही. तर मग वृथा आयुः क्षपणं भवेत्. व्यर्थ आपल्या आयुष्याचं क्षपण होतं, आयुष्याचा क्षेप होतो. आपलं वय, आपलं आयुष्य जात राहतं, व्यर्थ जात राहतं, विनाकारण संपत जातं. अत्र या वृत्तींच्या विषयी अहम प्रत्ययी कर्ता एवं लोकव्यवस्थितिः. मी असा, मी वैराग्यवान, मी शांत, मी काम विकारवान, मी क्रोधी, अशा प्रकारचा मी म्हणणारा जो आहे ना, त्याला म्हटलं जातं कर्ता. मी अशा प्रकारचा प्रत्ययी, प्रत्यय शब्दाचा अर्थ आहे वृत्ती. मी अशा प्रकारची वृत्ती ज्याला होते त्याला म्हणायचं अहम प्रत्ययी. असा कोणही कर्ता. अशा जीवाला कर्ता म्हटलं जातं. एत कर्ता येणे नामे बोलिजे जीव, ज्ञानोबाराय म्हणतात. कर्ता या नावाने कोण असतो? या शरीरामध्ये जीव असतो. कारण तो या सर्व वृत्तींना काय म्हणतो? मी म्हणतो. मी वैराग्यवान आहे असे पण म्हणतात की नाही बरेच लोक. फक्कड आहे, साधू, आपल्याला काय कोणाची भीती, वैराग्यवान आहे आम्ही, साधू आहे आम्ही, असं म्हणतो. म्हणजे काय? अहम जीवच आहेस तो अजून, तो ब्रह्म झालाच नाही, तो साधू सुद्धा नाही. साधूला असा अहंकार नसतो, विवेकाचा ना वैराग्याचा, त्याला ज्ञानाचा सुद्धा अहंकार नसतो, त्याला साधू म्हणतात. समजतंय ना? मी फक्कड आहे म्हणतो, मी वैराग्यवान आहे. अरे क्षमावान आहेत आम्ही, साधू आहेत, माफ करून टाकतो. इथंच कळतं की तो त्याला माफ नाही केलं, तो स्वतःला माफ नाही केलं, अजून स्वतःचा अनर्थ करून राहिला तो.
अहंकार अभिमानामुळे. इतरांना काय तो माफ करणार? समजतं ना? अहंकार अभिमान, मी असं म्हणणारा, मी कामी, मी क्रोधी, मी आळशी, कोणत्या वृत्तीला हे आता सांगितलं? मी म्हणायला लागला ना, जो म्हणतो तो जीव करता. बरोबर ना? वास्तविक काय माहिती आहे का? वेदांत सांगतो इथं करता कोणी नाही ना भोगता कोणी नाही, सगळं ब्रह्म आहे. खरं तर सर्व कोण आहे? हे ब्रह्मरूप आहेत आपण सगळे. इथं कर्तृत्व भोक्तृत्व कुणाचं? बुद्धीचं म्हणावं तर बुद्धी जड आहे. जड कुठं काय करता असतो का? आणि आत्म्याचं म्हणावं तर आत्मा चेतन निर्विकार आहे, व्यापक आहे, व्यापकात क्रिया होत नाही, आत्माही करता होत नाही, बुद्धी जड असल्यामुळं करता होत नाही. मग करता आहे तरी कोण? जो म्हणतो मी केलं तो करता, दुसरा कोण? वेदांतानं एवढंच उत्तर दिलं, जो म्हणतो ना मी त्या चिताभासाला म्हणायचं करता, तो खरा करता आहे. भ्रमिष्ट चैतन्य म्हणजे करता. आपल्या भाषेमध्ये सांगायचं म्हणजे भ्रमिष्टम चैतन्यम करता. भ्रमिष्ठ चैतन्याला करता म्हणावा, ज्याला बुद्धी आत्मा यांचा विवेक कळाला नाही, यांचं तादात्म्य करून मी म्हणतो, त्याला म्हणायचं करता. असा याचा अर्थ आहे. समजतोय विषय? एतेषां बुद्धिस्थत्वाद अंतःकरणादीनां सर्वेषां स्वामिनम आह. हे सगळे बुद्धिस्थ आहेत की नाही विकार आत्ता सांगितलेले, विवेक वैराग्य कुठं असतं? बुद्धिस्थत्वाद. हे सगळे बुद्धीमध्ये म्हणजे अंतःकरणामध्ये असतात. म्हणून अंतःकरण हे अंतःकरणच दिसत नाही ना हो, बरोबर? मग वैराग्य दिसेल का? वैराग्य कुठं राहतं? अंतःकरणात. विवेक कुठं राहतो? अंतःकरणात. अंतःकरणच मुळात सूक्ष्म आहे, अपंचीकृत पंचमहाभूतांचं कार्य आहे, सत्वशील आहे, त्यामुळे दिसत नाही. अंतःकरणच दिसत नाही धर्मी, तर त्याच्या आश्रयाने राहणारे हे वैराग्य शांती हे दिसतील का? मग का उगाच दाखवतो आपण आपलं वैराग्य? समजतंय ना? का दाखवता? दिसतच नाही ते. का दाखवण्याचा प्रयत्न करता? का दांभिक होता विनाकारण? थोड्यासाठी तुमचं वैराग्य तुम्ही नष्ट करून टाकता. आहेत तुमच्या अंतःकरणात काहीसं वैराग्य उत्पन्न झालं, का प्रकट करून लोकांना दाखवता आम्ही वैराग्यवान आहे, आम्ही साधू आहे म्हणून? दाखवण्याचा प्रयत्न जो करतो तो साधूच नाही. मोकळा आव नाही आणायचा साधूचा, साधूपणाचा आणि वैराग्याचा आणि विवेकाचा. हे दाखवण्याच्या गोष्टी नाही, कारण त्या दिसणाऱ्या नाहीतच. मुळात वैराग्य दिसत नसतं, ज्ञान दिसत नसतं, त्याच्या अंतःकरणातलं सुख दुःख दिसत नसतं. हे ह्या दिसणाऱ्या वृत्तीच नाहीत. म्हणून दाखवण्याचा प्रयत्नही करू नये आपण. याला दंभ म्हणतात. जे नाही ते दाखवण्याचा प्रयत्न करणं हाच दंभ आहे ना. आहे ते दाखवणं हा सुद्धा दंभ आहे. शास्त्र याच्या पुढचं बोलतं, तुमच्या अंतःकरणात खरंच वैराग्य असेल आणि असलेलं खरंच वैराग्य जरी तुम्ही दाखवत असाल तरी तो दंभ आहे. धर्म ध्वजित्वम दंभित्वम अशी व्याख्या केली. माऊलींनी हाच विषय ज्ञानेश्वरीमध्ये मांडलाय. मी धार्मिक आहे असं लोकांना दाखवतो. आपल्या अंतःकरणातील ही धर्मवृत्ती लोकांना दाखवणं, प्रकट होतील असंच वागायचं, मुद्दाम असं काहीतरी बोलायचं की लोकांनी साधू म्हणावं, लोकांनी फार मोठा महाराज म्हणावं, संन्यासी म्हणावं, फक्कड म्हणावं, असंच काहीतरी बोलणं दंभ आहे. हा काय आहे बेटा? येतो दंभ आहे. गोष्ट माहिती आहे ना? ब्रह्मलोकामध्ये एकदा सभा भरली, सगळ्यांना बोलवलं, सगळ्या वृत्ती या, सगळ्यांना बोलवलं. देव या म्हणजे ह्या शांत वृत्ती असा अर्थ घ्या. मनुष्य या, राजसी वृत्ती या, सगळे या. असुरांनो या, तामसी वृत्ती, सगळे या. आणि सगळे त्या ब्रह्मलोकामध्ये ब्रह्मदेवाच्या समोर येऊन बसले आपापल्या आसनावर. आणि एक जण मोठा असा साधूचं रूप घेऊन आलेला, जटाफिटा वाढलेल्या, हातामध्ये कमंडलो, संन्याशी लंगोटी वगैरे घातलेली, असा फक्कड महात्मा होऊन एक जण त्या सभेमधून असा चालत आला. इकडं तिकडं कुणाकडं पाहत नाही, काय नाही. डायरेक्ट गेला, ब्रह्मदेवाच्या मांडीवर जाऊन बसला. सगळ्यांना वाटायला लागलं कोणीतरी मोठे महात्मे आहेत, कोणीतरी मोठे महात्मे आहेत, साधू आहेत, सर्व नमस्कार करतायत. देव, असुर, दानव सगळे उठतायत, नमस्कार करतायत. कोणीतरी मोठे महाराज ब्रह्मदेवाच्या मांडीवर बसले. ब्रह्मदेवाला आश्चर्य वाटलं, हे कोण असेल व मांडीवर येऊन बसला माझ्या, कोण असेल हा? जवळ असं जाऊन पाहिलं, मांडीवर बसल्या असं पाहिलं ब्रह्मदेवाने, अरे बेटा येतो दंभ हे. हे कोण आहे म्हटले? दंभ आहे म्हटले. हा असे काही लोक असतात महाराज, दाखवतात, आव आणतात. साधुत्व दाखवण्याचा विषय नाही. कृपा करून ध्यानात ठेवा. या संभ्रमातून बाजूला व्हा जरा. फार मोठी कीड आहे ही, विषारी वल्ली आहेत, ह्या विष वल्ली आहेत समाजातल्या, जे दाखवतात आम्ही साधू आहेत आणि बोलतात तशा प्रकारची कृती करतात, दाखवतात. अरे करा ना, परमार्थ करा ना. चातुर्य लपवी, महत्व हरवी, पिसेपण मिरवी आवडोनी, याला परमार्थ म्हणतात.
खरा साधू दाखवत नाही आणि दाखवतो तो खरा साधू नाही. ध्यानात ठेवा. परमार्थ दाखवायचा नसतो. म्हणून म्हटलं एतेषाम बुद्धिस्थत्वात, या सर्व वृत्ती बुद्धीमध्ये आहेत, अंतःकरणात आहेत. म्हणून अंतःकरणादीनाम सर्वेषाम स्वामिनम आह, या अंतःकरणातील या सर्व वृत्तींचा, अंतःकरणाचा सुद्धा जो स्वामी आहे या सर्वांचा, इंद्रिय सर्व, बुद्धी मन हे यांच्या प्रत्येकाची कार्य वृत्ती, हे सात्विक राजस तामस ह्या वृत्ती, ह्या सगळ्यांचा एक मालक आहे, एक स्वामी आहे. तो कोण आहे? तो जीवात्मा. बरोबर ना? तो कोण आहे? आत्मानम रथिनम विद्धी, या देहरूपी रथाचा स्वामी रथी कोण आहे? रथारूढ जीव चैतन्य, तो स्वामी आहे, मालक आहे, असा विषय सांगितला. अहम प्रत्ययी, मी 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 अशा प्रकारची वृत्ती घेणारा करणारा त्याला कर्ता म्हटलं जातं, असं लोकव्यवहार आहे. अहम इति प्रत्ययवान कर्ता प्रभुः इत्यर्थः. लोकेही कार्यकारी प्रभुः इति एवं उपदिश्यते. लोकांमध्ये जो कार्य करतो त्याला प्रभू म्हणतात, नेता म्हणतात, मालक म्हणतात. बरोबर ना? कार्यकारी पाहिजे, पण कोण पाहिजे? कार्यकारी पाहिजे. फक्त कार्य नाही केलं काही नाही, आणि बरोबर फक्त घेतले 10-5 कोणीतरी पोरं आणि सुरू आहे मग इकडं तिकडं हे गुलाल उधळायला, त्याला म्हटलं जात नाही नेता. शास्त्र सांगतं लोकेही कार्यकारी, कार्य काहीतरी केलं त्याला प्रभू म्हटलं जातं, नेता मालक स्वामी असं म्हटलं जातं. तसं या शरीरामध्ये सुद्धा मी 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 हे केलं, मी ते केलं, मी ते केलं असं कर्तृत्वाचा अभिमान घेणारा जो जीव आहे त्यालाच कर्ता म्हटलं जातं. मी शांत, मी चांगला वगैरे वगैरे ह्या सर्वच वृत्ती घ्या, याला काय म्हणायचं? कर्ता जीव, असा याचा अर्थ आहे. आणि हेही सूचित केलं, यातून काय सूचित केलंय की ह्या सर्व वृत्तीच आहेत. जसं तामसी वृत्ती घातक आहेत, राजसी वृत्ती घातक आहेत, त्याप्रमाणे सात्विक सुद्धा वृत्तीच आहेत. विवेक, वैराग्य, शांती, क्षमा, अभयम, सत्व, संशुद्धीर, दैवी संपत्ती हे सुद्धा गुण आहेत. म्हणजे तुम्ही गुणातच अडकलेले आहात. तुम्हाला जर विवेक वैराग्याचा अहंकार असेल, मी वैरागी मी वैरागी, तर तुम्ही आणखी गुणातच आहात, गुणातीत झालेले नाही. आणि ही वृत्ती सुद्धा घातकच आहे. जर अहंकार झाला असेल तर लक्षात, मग सावध राहण्याची गरज आहे. शुकाचार्यासारख्यांना अहंकार होतो वैराग्याचा, आपल्याला होईल यात नवल काय? म्हणून सावध राहायचं. शुकाचार्यांसारखा महात्मा विषय जिनोनी जन्मले, शुकादिक जे दादुले, असं ज्ञानेश्वर महाराजांनी त्यांचं वर्णन करावं. व्यासांनी शुकाचार्यांना हाक मारली, हे शुक, हे पुत्र, हे पुत्र, पुत्र इति तन्मयतया तरवोभिनेदुस. झाडं वृक्ष वेली ओ द्यायला लागले, एवढा सर्वात्म भाव त्यांचा विस्तारलेला. मागं वळून सुद्धा पाहत नाहीत, परिव्राजक आहेत, संन्याशी आहेत, जन्मतः संन्याशी आहेत, सर्व विषयांचा परित्याग केलेले असे महापुरुष आहेत. कोण? शुकदेवजी. जाता जाता त्या सरोवरामध्ये स्नान करणाऱ्या स्त्रिया शुकदेवांनी पाहिलं सुद्धा नाही. नागवेची पळून गेले रे, 12 वर्षाचे पोर एक खेळासे भ्याले, ते नागवेची पळून गेले रे. ब्राह्मणाचे पोर एक खेळाशी भ्याले, ते 12 वर्षे लपाले रे. बरोबर, कापत कापत बाहेर आले, ते नागवेची पळून गेले रे. त्या स्त्रियांना काही संकोच नाही वाटला. पण तिथून जेव्हा व्यासमुनी निघाले तेव्हा त्या स्त्रियांनी आपापले कपडे घेतले, सावरले, लज्जान्वित झाल्या. व्यासांनी विचारलं, म्हणे मी एक म्हातारा, मला बघून तुम्ही लाजताय. समोर माझा मुलगा तो तरुण आहे आणि तो निर्वस्त्र अवस्थेमध्ये पळून गेला, तुम्ही नाही लाजला, असं का केलं? त्या स्त्रियांनी उत्तर दिलंय, महाराज तुमच्या मुलाला स्त्री पुरुष हा भेद माहिती नाही, त्याला सर्वत्र ब्रह्मप्रतीतीला येत आहे, सर्वात्म भाव आहे त्याचा. आम्ही स्त्री आहे तर तो पुरुष आहे हे त्याला माहिती नाही, अशा बालभावात आहे तो. त्यामुळे आम्हाला लज्जा वाटायचं काही कारणच नाही. पण तुम्हाला माहिती आहे, तुम्ही वृत्तीवर आहात, आम्ही स्त्रिया आहोत, तुम्ही पुरुष आहात, हे तुमच्या जाणीवेत आहे, वृत्तीत आहे, म्हणून आम्ही तुम्हाला बघून लाजलो. व्यासांना वाटलं माझ्यापेक्षा माझा मुलगा एक पाऊलभर कसा आहे, पुढं आहे. आणि हे ऐकलं शुकाचार्यांनी की बापसे बेटा सवय. आणि मग थोडा अहंकाराची वृत्ती निर्माण झाली. मी त्यागी, मी संन्यासी, मी महात्मा, मी ब्रह्म आहे, मी ब्रह्म आहे, मी ब्रह्म आहे. समजताय ना? ही वृत्ती जागी झाली. मी त्यागी आहे, मी संन्यासी आहे, मी ब्रह्म आहे. आणि मग हे लगेच कळालं, व्यासो नारायण साक्षात आहेत,
वडिलांना कळालं. मग व्यासांनी सांगितलं, बाबा जातोय तर जा आता पळत, तसंच पुढं जा, पण जनक राजाची भेट घेऊन जा, जनक राजाकडे जा. मग पुढची कथा योग वासिष्ठामध्ये विस्ताराने आलेली आहे. जनक राजाकडे गेले. ये न तेजसी तत्तेज, मोठी कथा आहे ते. आणि कोण आलंय? शुक आलाय. सेवक गेला, राजाला सांगितलं मी शुक आहे म्हणतो. आणि कोण आलंय विचार जाऊन परत. राजानं सांगितलं, जनक राजा. सेवक पळत आला, परत शुकाचार्यांना सांगितलं, राजाजी विचारत आहेत तुम्ही कोण आहेत, परत प्रश्न आहे तुम्ही कोण आहेत विचार करून सांगा. लक्षात आलं मी शुक असं बोललो होतो, त्यातला मी काढला, शुक आहे म्हणून सांग म्हटलं. परत आणखी पाठवलं राजाने, विचार कोण आहे? संगम त्यक्त्वा सुखी भव असं म्हटले. संग सोड आणि सुखी हो असं सांगितलंय. अरे मी काय संग केला असेल? पुन्हा विचार केला. जेव्हा ध्यानात आलं, जेव्हा शांत झाले शुकमुनी, तेव्हा राजा स्वतः बाहेर आला आणि उपदेश केला त्या ठिकाणी. आतापर्यंत ज्या ब्रह्माकार वृत्तीनं जगाचा त्याग केला, बरोबर ना, तेन त्यक्तेन भुंजिथा मा गृधः कस्य स्विद्धनम, तेन त्यक्तेन जगाचा नामरूपाचा त्याग केला आणि स्वतःचं ज्या वृत्तीनं तू पालन केलंस, अहम ब्रह्मास्मी त्या वृत्तीने, त्या वृत्तीचाही त्याग करा. येन तेजसी तत्तेज, त्याचाही त्याग करून टाका. हा उपदेश केला आणि मग पूर्ण अहंकार रहित झाले शुकाचार्य. मग त्यांना जाऊन या तेने साधिले समाधी असं म्हटलंय. ह्या सगळ्या गोष्टींचा विचार केला तर ह्या वृत्तीसुद्धा घातक आहेत हे सांगायचं आहे. या वृत्तीसुद्धा गुणातच आहेत. मग काय करा? या गुणांच्या विषयी मी अशी भावना करू नका. मी शांत, मी वैराग्यवान, मी विवेकवान, मी साधक, मी सिद्ध, मी साधू, मी महाराज, मी कीर्तनकार, मी असा, मी तसा. मी जोपर्यंत तुमचं जात नाही तोपर्यंत तुम्ही गुणात आहात. आणि जो गुणात आहे तो बांधलेला आहे, गुणाने बांधलेला आहे. आणि जो बांधलेला आहे त्याला बद्ध म्हणतात. आणि जो बद्ध आहे त्याला जन्ममरण चुकत नाही आणि त्याला सुखदुःख चुकत नाही. म्हणून यांच्याविषयी मी अशी वृत्ती करू नका हे सूचित करायचं. हा भाव आहे. एवं जगतः स्थितिम अभिधाय इदानीम तस्य भौतिकत्व ज्ञानोपायम आह. अशा प्रकारे जगताची ही संपूर्ण स्थिती कशी आहे, ज्ञानेंद्रिय काय, कर्मेंद्रिय काय, त्यांचे विषय काय, मन काय, मनाच्या वृत्ती कोणत्या, सात्विक, राजस, तामस वगैरे, हे सगळं सांगून झाल्याच्या नंतर इदानीम आता तस्य भौतिकत्व ज्ञानोपायम आह. हे जे जग आहे ते भौतिक कसं आहे, बरोबर, भौतिकत्व ज्ञान झालं पाहिजे. याचा उपाय काय आहे हे या ठिकाणी ग्रंथकार आता सांगतायत. समजतंय ना? हे जगत कसं आहे? भौतिक आहे. भौतिक म्हणजे काय? महाभूतापासून झालेलं. भूते भवः भौतिकम, पंचमहाभूतांपासून झालेलं त्याला काय म्हणायचं? भौतिक आहे, पांचभौतिक आहे असं हे संपूर्ण जगत. हे भौतिक आहे हे कशावरून ओळखायचं? हे महाभूतापासूनच झालंय संपूर्ण विश्व. या विश्वाचे कारण कोण आहेत? पंचमहाभूत आहेत. हे कशावरून ओळखायचं? याची कारणता काय आहे तो या ठिकाणी विचार ग्रंथकार सांगतायत 17व्या श्लोकामध्ये. स्पष्ट शब्दादियुक्तेषु भौतिकत्वमतिस्फुटम् अक्षादावपि तच्छास्त्र युक्तिभ्यामवधार्यताम्. स्पष्ट शब्दादियुक्तेषु भौतिकत्वमतिस्फुटम् स्पष्ट शब्दादि युक्तेषु भौतिकत्वम अतिस्फुटम अक्षादौ अपि तच्छास्त्रयुक्तिभ्याम अवधार्यताम. स्पष्ट शब्दादि युक्तेषु भौतिकत्वम अतिस्फुटम. स्पष्ट अशा शब्दादी विषयांनी गुणांनी जे युक्त आहे त्यांच्यामध्ये भौतिकत्व, पंचमहाभूत कार्यत्व अत्यंत स्पष्ट आहे. बरोबर ना? कारण ज्या विषय हे शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध हे महाभूतांचं कार्य आहे. बरोबर ना? आपण पाहिलंय मागे. तर ज्या वस्तूमध्ये स्पष्ट असे शब्द आहे, स्पर्श आहे, रूप आहे, रस आहे, गंध आहे, तर यावरून कळतं की हे काय आहे? पंचमहाभूताचं कार्य आहे. आंबा आहे समजा, शब्द आहे की नाही त्याला काहीतरी,
रूप आहे, रस आहे, गंध आहे. याचा अर्थ असा की ते भौतिक आहे, कारण हे पंचविषय कोणाचं कार्य आहेत? महाभूतांचं. याचा अर्थ हे द्रव्य काय आहे? भौतिक आहे. स्पष्ट अशा शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध या पंचविषयांनी युक्त असणारे जे घटादी पदार्थ आहेत त्यांच्यामध्ये भौतिकत्व आहे हे स्पष्टच आहे. प्रश्न राहतो फक्त इंद्रिय हे भौतिक आहेत का नाही हे कळत नाही. आक्षादवपि शास्त्रयुक्तिभ्याम तत् अवधार्यता. इंद्रिय, पंचज्ञानेंद्रिय, पंचकर्मेंद्रिय, पंचप्राण, मन, बुद्धी हे सुद्धा महाभूतांचंच कार्य आहे, म्हणून यांना सुद्धा भौतिकच म्हटलं पाहिजे. हे कशावरून म्हणायचं? शास्त्रयुक्तिभ्याम तत् अवधार्यता. याविषयी शास्त्राचं एक प्रमाण आहे आणि युक्ती करा, अनुमान करा. अनुमानावरून, युक्तीवरून आणि शास्त्र प्रमाणावरून हे जाणता येतं की हे लिंग शरीर सुद्धा पंचमहाभूतांचंच कार्य आहे. स्पष्ट शब्दादि युक्तेषु स्पष्टैः शब्दादि स्पर्शादि गुणैः सहितेषु घटादिषु वस्तुषु भूतकार्यत्वं स्पष्टमेव अवगम्यते. स्पष्ट अशा शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध या गुणांनी सहित असणाऱ्या घटादी वस्तूंच्या ठिकाणी भूतकार्यत्व पंचमहाभूतांचं हे कार्य आहे असं स्पष्टच कळतं. हे काही सिद्ध करण्याची गरज नाही, कारण प्रत्येक महाभूतात आपल्या पदार्थामध्ये बघा घट आहे. घटात पृथ्वी आहे, जल, तेज, वायू, आकाश हे सगळेच आहेत की नाही? आहे. प्रत्येक वस्तूमध्ये पंचमहाभूत दिसतात आपल्याला, म्हणून हे सगळं जग, घटादी पदार्थ हे नामरूपात्मक महाभूतांचं कार्य आहे. आणि शिवाय यांच्यामध्ये शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध हे पंचविषय प्रत्येक वस्तूमध्ये आहे. यावरून कळतं की हे पंचमहाभूताचं कार्य आहे. ननु इंद्रियादिषु कथम भूतकार्यत्व निश्चय. हा इंद्रियांच्या ठिकाणी भूतकार्यत्वाचा निश्चय कसा होणार? इति आशंक्य, अशी शंका घेऊन आगम अनुमानाभ्याम इति आह. आगम म्हणजे शास्त्र आणि अनुमान म्हणजे युक्ती. शास्त्र आणि युक्तीच्या द्वारा निश्चय करता येतो की ही इंद्रियसुद्धा काय आहेत? महाभूतांचंच कार्य आहे. याची टीका दिली बघा. अन्नमयम ही सौम्य मनः, आपोमय प्राणः, तेजोमयी वाक् इत्यादी शास्त्रम. हे शास्त्र आहे. काय सांगितलंय शास्त्र? अन्नमयम ही सौम्य मनः. हे आपलं जे मन आहे ना ते विशेष रूपाने अन्नमय आहे. अन्न म्हणजे पृथ्वी आली की नाही? अन्नमय आहे. कोण? मन. कारण खाल्ल्याशिवाय मनामध्ये काही ताकद येईल का? बदाम खाल्ले पाहिजे म्हणतात, म्हणजे त्याला काय होतं? पाठांतर होतं, त्याच्या बुद्धीमध्ये ताकद येते. सांगतात की नाही सगळे वैद्य? म्हणजे खाल्लंच नाही तर आपलं मन काम करतं का? एखाद्या वेळेस बऱ्याचदा आपण निर्जला एकादशी करत असाल तर करून बघा कधीतरी. ज्या दिवशी आपण ती एकादशी केली, दिवसभर काही अन्न नाही, पाणी नाही, काहीच नाही, त्या दिवशी त्याला म्हणा फक्त आता की महाराज इदम शब्दाचा अर्थ काय? ब्रह्म म्हणजे काय? कूटस्थ कशाला म्हणतात? त्याला थोडंसं विचारा. तो म्हणतो आज नको विचारू, उद्या सांगतो सगळं, आज बोलू नको मला. का? आज माझा उपवास आहे. मग त्याला ती शक्ती राहत नाही मनामध्ये. काय? मन जे वाढतं ना अन्नापासूनच वाढतं. जसं अन्न खाऊ तसं मन बनतं. जैसे खावे अन्न तैसे होय मन, असं म्हटलेलं आहे. अन्नमयम ही सौम्य मनः. मन हे अन्नमय, अन्नाचा विकार आहे. अन्नापासूनच तसं बनणार आहे. म्हणजे मन काय झालं? महाभूताचंच कार्य आहे की नाही? असा अर्थ सिद्ध होतो शास्त्रावरून. आपोमय प्राणः. आपण पाणी पिलं नाही तर आपला प्राण व्याकुळ होतो की नाही? प्राण हा जलमय आहे असा याचा अर्थ आहे. तेजोमयी वाक. आपली वाणी काय? तेजोमय आहे. तेज महाभूताचं विशेष कार्य कोण आहे? वाणी आहे. तेजोमयी. बोलण्यातून आपल्या काय होतं? तेज प्रकट होत असतं. म्हणून वाणी हे काय? तेजोमय आहे. याचा अर्थ महाभूताचं कार्य आहे. इत्यादी शास्त्रम. हे शास्त्रप्रमाणे याला अनुमानमच आणि अनुमानही करता येतं. विमतानी श्रोत्रादीनी भूतकार्याणी भवितुमर्हन्ति. विवादाचा विषय असणारी हे श्रोत्र इत्यादी सगळी ज्ञानेंद्रिय, कर्मेंद्रिय ही पंचमहाभूतांचं कार्य असणं शक्य आहे, योग्य आहेत. कशामुळे? भूत अन्वय व्यतिरेक अनुविधायित्वात. पंचमहाभूतांच्या अन्वय व्यतिरेकाचे हे अनुविधायी आहेत म्हणून, अनुकरण करतात म्हणून असा अर्थ. यद अन्वय व्यतिरेक अनुविधायी तत्कार्यम दृष्टम. जे अन्वय व्यतिरेकाचं अनुविधायी असतं, अनुकरण करतं, ते त्याचं कार्य असतं असं जगात दिसून येतं. उदाहरणार्थ मृत्तिका असेल तरच घट, मृत्तिका नाही तर घट नाही, याला म्हणायचं अन्वय व्यतिरेक. तत्सत्वे तत्सत्वम अन्वयः. मृत्तिका सत्वे घटसत्वम अन्वयः.
मृत्तिका अभावे घटाभाव, मृत्तिका नाही तर घटही नाही, त्याला काय म्हणायचं? व्यतिरेक. यावरून सिद्ध होतं की घट मृत्तिकेचं कार्य आहे आणि मृत्तिका घटाचं कारण आहे. असा कार्यकारण भाव निश्चित होतो की नाही? कशावरून? अन्वय व्यतिरेकाचं अनुविधायित्व आहे म्हणून. तसं पंचज्ञानेंद्रिय, पंचकर्मेंद्रिय हे सगळे पंचमहाभूत असतील तर हे जन्माला येतात आणि पंचमहाभूत नसतील तर हे जन्माला येऊ शकत नाहीत, यांचं अस्तित्वच राहू शकत नाही. समजतंय ना? कुणाचं? ज्ञानेंद्रियांचं, कर्मेंद्रियांचं, बुद्धी, मन वगैरे याचं सगळ्यांचंच. पंचमहाभूत जर नसतील तर हे राहू शकत नाही. मृत्तिका नसतील तर घट राहू शकत, पंचमहाभूत नसतील तर हे वाणी, मन, बुद्धी राहू शकत, इंद्रिय उत्पन्न होऊ शकत नाही. आणि आहेत याचा अर्थ हे पंचमहाभूताचंच कार्य आहेत. अन्वय व्यतिरेक सिद्ध होतो. यावरून पंचमहाभूत हेच या बुद्ध्यादी सूक्ष्मदेहाचं कारण आहे सिद्ध होतं. समजतंय ना? असा याचा अर्थ आहे. उदाहरण तेच पुढे दिले बघा. यथा मृद अन्वय व्यतिरेक अनुविधायी घट मृत कार्य दृष्ट. मृत्तिकेच्या अन्वय व्यतिरेकाचं अनुकरण घट करतो म्हणून तो मृत्तिकेचं कार्य आहे असं जगात दिसून येतं व्यवहारात. तथाच इमानी, त्याचप्रमाणे हे इंद्रिय पण आहेत. भूत असतील तर इंद्रिय आहेत आणि भूत नसतील तर इंद्रिय राहू शकत नाहीत. याचा अर्थ पंचमहाभूतच इंद्रियांचं कारण आहे. तस्मात तथा, म्हणून सिद्ध झालं की इंद्रियांचं कारण भूतच आहेत, पंचमहाभूत आहेत. तद अन्वय व्यतिरेक अनुविधायित्वंच षोडशकलः सौम्य पुरुषः इत्यादीना छांदोग्य श्रुतौ मनसः श्रुतम तद्वद अन्यत्रापि द्रष्टव्यम. हे जे अन्वय व्यतिरेकाचं अनुविधायित्व आहे ना, अनुकरण करणं, कुणाचं? इंद्रियांच्या ठिकाणी पंचमहाभूतांचं अन्वय व्यतिरेक करणं आहे, त्याचं अनुविधायित्व आहे. हे कशावरून सिद्ध होतं? एक श्रुती आहे छांदोग्य उपनिषदामध्ये, षोडश कला सौम्य पुरुष. हा जो पुरुष आहे ना तो षोडश कला 16 कलांनी युक्त आहे असं या ठिकाणी आलेलं आहे. कोणत्या कोणत्या 16 कला आहेत ते सुद्धा या ठिकाणी खाली टिप्पणीमध्ये सांगितलेलं आहे. बघा, मोजा फक्त. हिरण्यगर्भ, त्या परमात्म्याने काय केलं? समष्टी प्राण उत्पन्न केला एक, हिरण्यगर्भ, बरोबर, सूत्रात्मा हिरण्यगर्भ. त्यानंतर श्रद्धा, त्याच्यापासून श्रद्धा उत्पन्न केली. श्रद्धा किती झाले? 2. त्यानंतर आकाश, वायू, ज्योती म्हणजे तेज, जल, पृथ्वी, 10 इंद्रिय, एकच घ्यायचं आहे. एकच घ्यायचं. किती झाले? 8. मन, अन्न, वीर्य म्हणजे बल, तप किती झाले? 12 ना. तप झालं ना. मंत्र, कर्म, लोक स्वर्गादी, नाम, देवदत्त वगैरे नाम किती झाले? झाले ना 16 कला. षोडश कला. अशा प्रकारच्या 16 कला आहेत या पुरुषाला. इत्यादीना छांदोग्य श्रुतौ मनसः श्रुतम. अशा प्रकारे या मनाच्या ठिकाणी या सांगितलेलं आहे. तद्वद अन्यत्रापि द्रष्टव्यम, असं अन्यही ठिकाणी तुम्ही जाणावं की हे जे मन आहे ना ते पंचमहाभूतांच्याच अन्वय व्यतिरेकाचं अनुविधान करतं, अनुकरण करतं, अनुगमन करतं. याचा अर्थ असा आहे की हे पंचमहाभूतांचंच कार्य आहे. बाकीचा विषय उद्या घेऊ. पुंडलिक वरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम महाराज की जय.